नमस्कार. इयत्ता 10वी मध्ये इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. एप्रिसिएशन ऑफ द पोएम या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण करणे, ऑफ द पोएम म्हणजे कवितेच. मी तुम्हाला मागील दुसऱ्या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की विद्यार्थ्यांना प्रश्न कसा सोडवायचा हे माहीत असतं, पण बहुतांशी प्रश्नाचा अर्थ त्यांना कळत नसतो. प्रश्नातील काही शब्दाचा अर्थ त्यांना माहीत नसतो आणि त्यामुळे ते विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत असतात. जर आपल्याला कोणत्याही विषयामध्ये अधिक गुण प्राप्त करायचे असतील, किमान उत्तीर्ण व्हायचं असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ माहीत असला पाहिजे. तर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं रसग्रहण करणे. हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत केव्हा येतो? हा प्रश्न विभाग तिसरा जो आहे, जो पोएट्री किंवा पोएम किंवा कवितेवर आधारित आहे, त्या विभागात अंतर्गत हा दुसरा प्रश्न आहे, जो बी अंतर्गत छापलेला असतो. 3A या तिसऱ्या प्रश्न विभागात तिसऱ्या प्रश्ना अंतर्गत जो पहिला उपप्रश्न ए, त्यामध्ये एक कविता दिलेली असते आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. बी जो विभाग आहे, या विभागा अंतर्गत ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असा प्रश्न विचारला जातो. बघा तो फोटो, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे हे शिकण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट, दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कविता ही छापलेली असते. म्हणजे प्रश्न हा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जी कविता लागते ती संबंधित कविता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पूर्ण कविता छापलेली असते. याचा अर्थ, याचं उत्तर देताना ती कविता वाचून त्या कवितेचा संदर्भ घेऊन तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे जर कविता छापलेली असेल, जी आपण वर्षभर अभ्यासलेली आहे, त्यामध्ये प्रश्नोत्तर सोडवलेले आहेत, त्याची चांगली तयारी करून घेतलेली आहे, अशा कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिणं हे अतिशय सोपं काम आहे आपल्यासाठी. आता ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम या अंतर्गत प्रश्नपत्रिकेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो हे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं. प्रश्नपत्रिकेचा त्या प्रश्नाचा फोटो मी तुम्हाला दाखवला. आता त्या प्रश्नाच्या अंतर्गत आपण पाहिले की वर राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स, अशा प्रकारची रचना असेल तो प्रश्न असतो. म्हणजे खाली जी कविता छापलेली आहे त्या कवितेचं त्या प्रश्नाच्या अंतर्गत जे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्या अंतर्गत आपल्याला कवितेचं रसग्रहण लिहिणं हे अपेक्षित आहे, ते आपण लिहायचं आहे. तर या प्रश्नाअंतर्गत ती कविता पाहून आपल्याला 5 मुद्दे लिहिणं हे अपेक्षित आहे. पहिला काय लिहायचा मुद्दा? कविता, त्या कवितेचं नाव आणि ती कविता ज्या व्यक्तीने लिहिली त्या कवीचं नाव हे प्रश्नपत्रिकेत छापलेलं असतं. तर मग प्रश्नपत्रिकेतील कवितेचं नाव पाहायचं आणि आहे तसं बिनचूक मध्ये आपण उत्तरामध्ये लिहून काढायचं. यासाठी आपल्याला अर्धा गुण मिळणार आहे. काही विद्यार्थी गडबडीत ते टायटल सुद्धा व्यवस्थित लिहित नाही, ही आपण काळजी घ्यायची. प्रत्येक कवितेचं आपण रसग्रहण बघणार आहोत, त्यावेळी मी तुम्हाला टायटल आणि त्याचं कसं उत्तर द्यायचं हे दाखवणार आहे. दुसरा मुद्दा आहे नेम ऑफ द पोएट, म्हणजे कवीचं नाव. त्यासाठी अर्धा गुण आहे. काही थोड्या वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे कवीचं नाव सुद्धा प्रश्नपत्रिकेत कवितेच्या खाली छापलेलं असतं. ते आहे तसं पाहून तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये ते लिहिणं अपेक्षित आहे, त्याला आहे अर्धा गुण. पुढचा आहे राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे यमक. तुम्ही जे यमक आलेले आहेत
त्याची जी स्कीम आहे, रचना आहे, ती रचना लिहिणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी रायमिंग स्कीम म्हणजे रायमिंग पेअर्स लिहितात, म्हणजे यमकाच्या जोड्या, यमक जुळणारे शब्द त्याच्या जोड्या लिहितात, ते चुकीचं आहे. राईम स्कीम म्हणजे यमक जुळणारी जी रचना आहे, म्हणजे A असेल, ती रचना लिहिणं अपेक्षित आहे, तो क्रम लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी 1 गुण दिलेला आहे. आता यात सर्वात महत्वाचं आणखीन एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे जरी राईम स्कीम ही तुम्हाला 1 मार्काला विचारली असेल तर सुद्धा कवितेची राईम स्कीम लिहिताना पूर्ण कवितेची राईम स्कीम लिहिणं अपेक्षित नाही. केवळ सुरुवातीचा एक कडवं ज्याला आपण स्टांजा म्हणतो, त्या स्टांजाच्या राईम स्कीम जरी तुम्ही लिहिल्या तरी सुद्धा पुरेशा आहे. आता ही बाब कोणासाठी आहे? ज्यांना उत्तीर्ण होणं कठीण जातं त्यांनी हे लिहिलं पाहिजे. जे विद्यार्थी सहजगत्या उत्तीर्ण होतात, चांगले गुण सुद्धा प्राप्त त्यांना होतात, अशा विद्यार्थ्यांनी ह्या पहिल्या कवितेचं पहिल्या स्टांजा किंवा कडव्याचं राईम स्कीम लिहिली तर सुद्धा चालते. जर त्यांना शक्य असेल आणि चूक होणार नसेल तर पूर्ण कवितेची राईम स्कीम लिहिली तर उत्तमच. पण ही गोष्ट त्यांनी कंसात दिलेले एनी वन कोणतेही एक, कवितेमध्ये खूपसे अलंकार आहेत, त्यापैकी कोणताही एक अलंकार लिहिणं अपेक्षित आहे. हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे कविता जी छापलेली आहे प्रश्नपत्रिकेत ती वाचून त्यामधील मुद्दे लिहिणं अपेक्षित नाही, एवढं लक्षात ठेवा. फिगर्स ऑफ स्पीच मध्ये एक तंत्र आपण लक्षात ठेवणार आहोत की कविता कोणतीही आली तरी आपण सर्वजण डोळं झाकून अलिटरेशन हे काय करणार आहे, आपण लिहिणार आहोत. त्यासाठी 1 गुण आहे. आता आपण थोडक्यामध्ये अलिटरेशन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. अलिटरेशन म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर पुढे ज्या 8 कविता आहेत त्या 8 कवितेमध्ये मी अलिटरेशनची उदाहरणे दिलेली आहेत. ती उदाहरणे तुम्हाला समजून घ्यायला त्यामुळे खूपच मदत होणार आहे. तर अलिटरेशन मी तुम्हाला थोडक्यामध्ये स्पष्ट करून देतो. पहिल्यांदा आपण त्याचा मराठी अर्थ बघूया. अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. तुम्ही मराठीमध्ये अनुप्रास अलंकार शिकला असाल त्यामुळे मला अलिटरेशन समजून घेणं खूप सोपं जाणार आहे. आता त्याची इंग्रजी व्याख्या जर आपण पाहिली तर आपल्याला अलिटरेशन ही जास्त स्पष्टपणे कळते. आणि अलिटरेशन, इंग्रजीमधील अलिटरेशन आणि मराठीमधील अनुप्रास अलंकार यामध्ये थोडासा फरक आहे. आपण खोलात थोडासा फरक आहे. आपण खोलात न जाता आपण पहिल्यांदा अलिटरेशनची इंग्रजी व्याख्या बघूया. ती व्याख्या आलेली आहे बघा स्क्रीनवर. Alliteration is the repetition of the same consonant sounds at the beginning of words that are in close proximity to each other. आता याच्यामध्ये ह्या व्याख्येमध्ये महत्त्वाचे 3 भाग पडतात. एक म्हणजे आहे the repetition of the same consonant sounds, म्हणजे एकाच व्यंजनाच्या ध्वनीची पुनरावृत्ती. म्हणजे 2 शब्दामध्ये एकाच प्रकारची व्यंजन आहे, म्हणजे म आला असेल आणि म या ध्वनीची पुनरावृत्ती. दुसरा पार्ट महत्वाचा आहे तो म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. हे जे व्यंजन आलेले आहे ते शब्दामध्ये कोठेही आले नाही तर ते शब्दाच्या पहिल्या ठिकाणी किंवा सुरुवातीला आलेले आहे. आणि तिसरा भाग महत्वाचा आहे तो म्हणजे द वर्ड्स दॅट आर इन क्लोज प्रॉक्सिमिटी टू इच अदर. हे सगळे शब्द हे शक्यतो एकमेकाच्या साधारणतः जवळ असतात. आपण थोडक्यात काय शिकलो की एका ओळीमध्ये 2-3 शब्द किंवा काही शब्द जे असे जवळचे आहेत ज्या शब्दाच्या सुरुवातीला व्यंजन आहे, एकाच प्रकारचं व्यंजन आहे आणि ते एकाच प्रकारच्या व्यंजनातून त्यांच्या ध्वनीतून जी निर्मिती होते त्यातून नाद तयार होतो आणि कवितेला एक संगीत प्राप्त होतं, त्याला अलिटरेशन असे म्हणतात. खाली मराठीमध्ये सुद्धा आता मी व्याख्या दिली ती तुमच्या लक्षात येईल. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे
जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळी त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय आणि काय हे तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या मते. आता आपण काय करणार आहोत, त्याचं एक उदाहरण घेणार आहोत जे आपल्या कवितेमध्येच दिलेलं आहे, आपण शिकलेलं आहे. तर पहिल्या कवितेमध्ये ही ओळ आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक. आता बघा त्या स्क्रीनवर एम हे अक्षर मी अंडरलाईन केलं, मस्ट मधलं एम आणि मेक मधलं एम हे अंडरलाईन केलेलं आहे आणि तिथे एक एरो दाखवलेला आहे. म्हणजे मस्ट मधलं एम ज्याचा ध्वनी आहे म आणि त्याच्या लगेच दुसरा शब्द मेक आलेला आहे, त्यातलं पहिलं अक्षर आहे एम, त्याचा ध्वनी म. या ध्वनींची पुनरावृत्ती झाली आहे. मस्ट मधलं एम आणि मेक मधलं एम म. अशी ज्यावेळी रचना असते, अशी व्यंजनाच्या ध्वनीची ज्यावेळी पुनरावृत्ती होते त्यावेळी त्याला आपण अलिटरेशन असे म्हणतो, हे लक्षात घ्या. आता असंच आपण काय करणार आहोत, एक आणखीन एक मराठी उदाहरण आपण बघणार आहोत. तुम्हाला माहित असेल की मराठी घ्या किंवा हिंदी घ्या, हिंदी चित्रपटामध्ये एक प्रसिद्ध गाणं आहे. ते कसं गाणं आहे बघा, चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदी के चमचे से चटनी चटाई. तर यापैकी बहुतांशी शब्द जे आहेत त्या बहुतांशी शब्दाच्या सुरुवातीचा अक्षर हे च आहे, ते व्यंजन आहे. आणि भरपूर वेळा तेच व्यंजन बहुतांशी शब्दाच्या सुरुवातीला आल्यामुळे च या व्यंजनाच्या ध्वनीची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे एक चांगला वेगळा नाद तयार होतो, एक संगीत मिळतं आणि हे गाणं त्यामुळे प्रसिद्ध सुद्धा झालं. बघा चंदू मधलं च, चाचा मधलं च, चाची मधलं च, चांदी मधलं च, चमचा, चटणी, चटाई, प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला च हे अक्षर आलं असेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अलिटरेशन म्हणजे काय. अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार नेमका कसा होतो. माझ्या मते एवढी पार्श्वभूमी तुम्हाला अलिटरेशन ओळखण्यास अतिशय पुरेशी आहे. पुढे मी आणखी काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे पुढचा मुद्दा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, जी आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यासाठी हे 2 गुण. थीम म्हणजे सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेचा विषय आपल्याला लिहायचा आहे. तर आणखीन काही मुद्दे आपण पाहणार आहोत. एकूण तुम्हाला 8 कविता आहेत, त्यापैकी 2 कविता ह्या फ्री वर्स आहेत, मुक्त छंदातील कविता आहेत. ह्या 2 कविता लक्षात ठेवायच्या, बास्केट फुल ऑफ मूनलाइट अँड यू मे स्टार्ट डाइंग स्लोली. ह्या 2 कविता प्रश्नपत्रिकेत आल्या की राईम स्कीमच्या ठिकाणी फ्री वर्स लिहून टाकायचं आणि 1 गुण मिळवायचा, म्हणजे त्याला राईम स्कीम नाहीये, हे लक्षात घ्या. आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे की ह्या सगळ्यांची उत्तरं लिहित असताना तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही. विशेषतः पहिले 4 मुद्दे म्हणजे टायटल, कवितेचं नाव, नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव, राईम स्कीम, यमक, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, अलंकार, हे 4 मुद्द्याचे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्याची गरज नाही. फक्त मुद्दे जरी लिहिले तरी सुद्धा तुम्हाला त्या मुद्द्याला असलेले पूर्ण गुण मिळू शकतात. जर विद्यार्थ्यांना पूर्ण वाक्यात लिहायचं असेल तर ते लिहिलेलं उत्तम, कारण की त्यांना इम्प्रेशन चांगलं पडतं. जे अधिक गुण प्राप्त करतात ते असा विचार करू शकतात. पण या व्हिडिओचा उद्देश असा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा उत्तीर्ण झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी हा अतिशय साधा सोपे तंत्र असलेला व्हिडिओ तयार केलेला आहे. आता कवितेचं नाव अंतर्गत टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर असं तुम्ही पूर्ण वाक्यात देऊ शकताय. नेम ऑफ द पोएट या ठिकाणी फक्त जे मॉर्स म्हणा, किंवा द नेम ऑफ द पोएट इज जे मॉर्स, किंवा द पोएम इज कंपोज बाय जे मॉर्स असं आणखीन प्रभावीपणे तुम्ही लिहू शकताय. राईम स्कीमच्या अंतर्गत
द पोएम इज कंपोज इन फ्री वर्स असं म्हणू शकताय तुम्ही. द पोएम इज रिटन इन फॉलोइंग राईम स्कीम असं म्हणू शकताय तुम्ही. फिगर ऑफ स्पीच नंतर फक्त उदाहरण देऊ शकताय कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे, अलिटरेशन, किंवा असं म्हणू शकताय देर आर मेनी फिगर्स ऑफ स्पीच बट द माय फेवरेट फिगर ऑफ स्पीच विच इज यूज इन द पोएम इज अलिटरेशन असं म्हणू शकता तुम्ही. याच्या व्यतिरिक्त अलंकाराचं एखादा उल्लेख केला अलिटरेशन कारण सुद्धा कवितेत तुम्ही खाली देऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीनं हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही ह्याचं उत्तर कसं लिहिता. तर चला आपण प्रत्यक्ष कसं ऍप्रिशिएशन लिहायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या कवितेपासून 1.1. आता परीक्षेमध्ये टायटल म्हणजे नेम ऑफ द पोएम हे छापलेलं असतं. आपण उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं टायटल नेम ऑफ द पोएम आणि त्याच्या पुढे अ टीनएजर्स प्रेयर उदाहरण सांगतो पहिल्या कवितेचं लिहून काढायचं. आता ही कविता जुलै 2019 ह्या परीक्षेला विचारलेली होती. त्यामुळे ती पुन्हा रिपीट होण्याची पुन्हा विचारण्याची शक्यता कमी आहे म्हणून कंसात ती खास लिहिलेली आहे. आता हे कवितेचं नाव हे छापलेलं असतं तुमच्या पेपरवर. आता बघा मी तुम्हाला ते फोटो दाखवतो की कशा प्रकारची कविता विचारली जाणार. हे बघा त्याचं नाव छापलेलं आहे. ते आहे तसं लिहून काढायचं. प्रत्येक हे टायटल आहे त्यामुळे कवितेचं पहिलं अक्षर हे कॅपिटल येणारे लक्षात ठेवा. इथं ए हे कॅपिटल आहे, टीनएजर्स मधलं टी कॅपिटल आहे, प्रेयर मधलं पी कॅपिटल आहे, हे लक्षात ठेवा. हे बघा ही कवितेचं नाव कसं छापलेलं आहे ते बघून काय करायचं आहे आपण त्या कवीचं नाव लिहायचं. इथे मी लिहून काढतो जे मॉर्स. आता हे विशेष नाम आहे त्यामुळं व्यक्तीचं नाव असेल तर व्यक्तीच्या नावाची पहिलं अक्षरही कॅपिटल असतात. त्यामुळे जे इथं मी कॅपिटल काढलेलं आहे, एम इथं कॅपिटल काढलेलं आहे, हे तुम्ही विसरू नका. आता तिसरा मुद्दा आहे राईम स्कीमचा. तर राईम स्कीम कशी लिहायची हे मी तुम्हाला इथं प्रत्यक्षात दाखवणार आहे. मी मगाशी माहिती सांगितल्याप्रमाणे राईम स्कीम ही फक्त पहिल्या स्टांजा पहिल्या कडव्याची लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण कवितेची लिहा. आता इथे मी 4 ओळींचा एक कडवा आहे त्याचं मी तुम्हाला कशी लिहायची हे दाखवतो की तुम्ही लक्षात घ्या. उदाहरणार्थ पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बिगिनिंग हा लाल अक्षरामध्ये आहे. दुसरा मेक हा पिवळ्या अक्षरामध्ये आहे. तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द चूज हा जांभळ्या आहे आणि शेवटच्या ओळीत टेक हा पुन्हा पिवळ्या आहे. तर यमक ही राईम स्कीम लिहिताना कशी लिहायची मी तुम्हाला सांगतो. तर ह्या प्रत्येक ओळीमध्ये शेवटचे शब्द हे अतिशय महत्वाचे आहेत यमक जुळण्यासाठी आणि ते शब्द आणि त्यांचा उच्चार हा अतिशय महत्वाचा आहे. तर मी आता सुरुवात करतो. बघा पहिला शब्द आहे तिथं बिगिनिंगचा आहे शेवटचा शब्द हो की ना पहिल्या ओळीमध्ये. आता बिगिनिंग ह्याचा उच्चार मी केला बिगिनिंग म्हणून. आता ह्याला मी तो पहिला शब्द आहे यमक त्याला ए हे देऊन टाकतो. दुसरा जो शब्द आहे मेक त्याला मी बी हे अक्षर देऊन टाकतो कारण बिगिनिंग आणि मेक ह्याचे उच्चार जुळत नाहीत, ते असमान आहेत. आता बिगिनिंगशी जुळणारा उच्चार असता तर मी पुन्हा ए दिला असता. लक्षात काय ठेवायचं की ओळीचे राईम स्कीम लिहिताना त्याचा शेवटचा जो शब्द असतो पहिल्या ओळीत सुरुवातीला ए अक्षर देऊन ठेवायचंच आपण लक्षात घ्या. दुसऱ्या ओळीत शब्द आहे मेक तर बिगिनिंग आणि मेक या यमक जुळणाऱ्या जोड्या नाही आहेत त्यामुळे दुसरा उच्चार आहे मेकचा म्हणून मी बी दिला. तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे चूज. आता चूज हा वरील शेवटचे 2 शब्द जे आहेत पहिला आहे बिगिनिंग याच्याशी सुद्धा त्याचे यमक जुळत नाही. दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द मेक याच्याशी सुद्धा यमक जुळत नाही त्यासाठी मी त्याला अक्षर दिलं सी. आता चौथ्या ओळीकडे घेतलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की चौथ्या ओळीमध्ये शेवटचे 2 शब्द आहेत मेक टेक. हे जाणीवपूर्वक शब्द मी पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत कारण की दोन्हींचा उच्चार मेक टेक हा एकच आहे. मग मेकला आपण बी हे अक्षर दिलेलं आहे मग टेकचा उच्चार समानच आहे म्हणून आपण पुन्हा जो बी हे अक्षर मेकला बी सी बी मी ही काय करणार
ही मी उत्तराच्या ठिकाणी लिहून काढणार. लक्षात घ्या की हे राईम स्कीम तयार करताना तुम्ही प्रश्नपत्रिकेवर पेनानं किंवा पेन्सिलनं काही लिहायचं नाही. हे तुम्ही शक्यतो शेवटच्या पानावर कच्चं करू शकताय किंवा मनातील मनात तुम्ही तोंडी करू शकताय आणि उत्तर लिहू शकताय. क्वचित प्रसंगी तुम्ही जर प्रश्नपत्रिकेवर काही खूण केली, यमक जुळवलेले लिहिले आणि ते जर आले तर हा गुन्हा होऊ शकतो आणि तुमचं वर्ष वाया जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. फिगर ऑफ स्पीच कंसात एनी वन कोणताही एक अलंकार. मी मागीच सांगितल्याप्रमाणे कोणतीही कविता आली तरी आपण अलिटरेशन हा अलंकार फिगर ऑफ स्पीच लिहिणार आहोत. याचं स्पेलिंग आपण चुकणार नाही. ALLITERATION हे लक्षात घ्या. खूपशे अलंकार आहेत, तुम्ही कोणती अलंकार लिहू शकताय, पण ह्याचा उद्देश आहे की आपल्याला पूर्ण गुण प्राप्त करायचे आहेत, सहजगत्या उत्तीर्ण व्हायचं आहे. त्यामुळे अलिटरेशन हा मी असा अलंकार शोधून काढला जो सर्व कवितेमध्ये समान आहे. मागील वेळी म्हणजे काही वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन लिहिल्यानंतर त्याचं उदाहरण लिहिण्याची गरज नाही. ते पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला एक गुण मिळणारच. पण जे टॉप केस मध्ये ज्यांना 80 पैकी 60च्या वर मार्क पडतात, 40-50च्या वर मार्क पडतात, त्याने जर उदाहरण लिहिलं तर ते जास्त प्रभावी ठरेल तुम्हाला अधिक गुण मिळण्यासाठी. अशासाठी मी तुम्हाला इथे एक उदाहरण सुद्धा देतो बघा. डिसिजन्स आय मस्ट मेक हे कवितेमध्ये, त्यामुळे अलिटरेशन हा इथे अलंकार होतो. तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीचची सविस्तर माहिती हवी असेल तर त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ काही दिवसात प्रदर्शित करतोय. त्यामध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. इथे वेळेअभावी मी संपूर्ण त्याचा उहापोह करत बसणार नाही. आता फिगर्स ऑफ स्पीच अलिटरेशन लिहून काढलं. आता आपण पुढे जाऊया. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे त्या कवितेचा विषय, गाभाभूत विषय की ज्याच्यावरती कविता आधारलेली आहे. आता ही 2 ते 3 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे की बहुतांश विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सेंट्रल आयडिया 3 ओळीमध्ये पाठ करून लिहिणं कठीण जातं. काही विद्यार्थी आहेत तसं रिकामी जागा सोडतात आणि त्याचे 2 गुण जातात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका ओळीमध्ये तुम्हाला पाठ होईल आणि 2 पैकी किमान 1 गुण तरी मिळेल. यासाठी एका ओळीमध्ये मी सेंट्रल आयडिया तयार केलेली आहे बघा. अ टीनएजर विशेस टू लीड अ गुड लाईफ विथ गॉड बाय हिज साइड ॲट व्हेरी मोमेंट ऑफ लाईफ. ही एक तुम्हाला पाठ करायला काहीच अडचण नाही तुम्हाला आता, कारण की तुम्हाला इथं पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत. जरी हा प्रश्न जुलै 2019ला विचारलेला होता तरी सुद्धा आपण ह्या कवितेची तयारी करणार आहोत. आता ज्यांना 2 ते 3 ओळीमध्ये उत्तर पाठ होतं सेंट्रल आयडिया, त्यासाठी मी पुन्हा विस्तृत स्वरूपात खाली थीम दिलेली आहे बघा. आता उत्तर लिहिताना हे लक्षात ठेवायचं आहे की एकतर पहिल्या वरील 1 ओळीतील थीम लिहायचे किंवा त्याला ऑर म्हटलेलं आहे, खाली 3 ओळीमध्ये दिलेली थीम लिहायची. दोन्ही एका वेळी लिहू नका कृपा करून. त्यामुळे ज्यात मला शक्य पाडत असेल तर ही दुसरी अ डिटेल्ड थीम म्हटलेलं आहे मी डाव्या बाजूला, फॉर गेटिंग मोर मार्क्स ही लिहायची आहे. मी वाचून दाखवतो. अ टीनएजर इज पझल्ड इन मेकिंग राईट डिसिजन्स बिकॉज अ रॉंग डिसिजन may ruin the whole life. So a teenager wishes to lead a good life with God by his side at very moment of life. आता तुमच्या लक्षात आले असेल की अशा रीतीने आपण 5 पैकी 5 गुण मिळवू शकतो. जर विस्तृत स्वरूपात थीम तुम्हाला जर पाठ नाही झाली, एका वेळी लिहिणं शक्य आहे तर 5 पैकी किमान 4 गुण तरी आपण मिळवू शकतो. माझ्या मते 1.1 अ टीनेजर्स प्रेयर ही कवितेचं ऍप्रिसिएशन तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया. आता पहिल्या युनिटमध्ये दुसरी कविता आहे बघा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. समजा ह्यावर प्रश्न विचारला असं गृहीत धरूया. ह्यामध्ये कवितेचं नाव असतं, ते कवितेचं नाव आहे तसं बघायचं आणि उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं. लिहिताना लक्षात घ्या, मग टायटल मधले जेवढे शब्द आहेत त्यांचं पहिलं अक्षर कॅपिटल येणार, बास्केट फुल मधील बी कॅपिटल येणार, ऑफ मधील ओ कॅपिटल येणार, मूनलाईट मधील एम कॅपिटल येणार. जरी ऑफ मधील ओ कॅपिटल नाही लिहिलं तर सुद्धा चालू शकतं, कारण की ते प्रिपोजिशन आहे. तरी सुद्धा आपण एक सवय लावून घेऊया, टायटल मधल्या प्रत्येक शब्दाचं सुरुवातीचं अक्षर हे आपण
कॅपिटल लिहिणार, अर्धा गुण आपल्याला मिळणार आहे. दुसरा मुद्दा आहे नेम ऑफ द पोएट, कवितेचं नाव. मागील पहिल्या कवितेत सांगितलं ते नाव परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत छापलेलं असतं, ते आहे तसं बघायचं आणि सुनील शर्मा हे नाव लिहून काढायचं. ते स्क्रीनवर तुम्हाला ते दिसलं असेल. कंसामध्ये पुढे काय माहिती असेल ती लिहिण्याची गरज नाहीये, फक्त सुनील शर्मा हे कवीचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम आहे. तर मी मागील वेळी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की 2 कविता आहेत, त्या कविता आणि दुसरं म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली. या 2 कविता पाठ करून घ्या, लक्षात ठेवा. ही कविता आली की फ्री वर्स हे लिहून टाकायचं. तर ही कविता मागील 3ही परीक्षेसाठी विचारली गेली नव्हती. म्हणजे मार्च 2019 ला विचारलेली नव्हती, जुलै 2019 ला विचारलेली नव्हती, मार्च 2020 ला विचारली नव्हती. जुलै 2020 ला जर विचारली नसेल तर मार्च 2021 ला विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे फिगर्स ऑफ स्पीच. नेहमीसारखं मी तुम्हाला सांगितलंय अलिटरेशन हे फिगर्स ऑफ स्पीच लिहून काढायचं. हे 4ही मुद्दे मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही, फक्त उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलिटरेशनचं उदाहरण लिहायचं आहे ते उदाहरण लिहू शकताय. उदाहरण बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल ही कवितेतील ओळ आहे. बी बी या अक्षराचा ध्वनी रिपीट झालेला आहे, त्यामुळे ते अलिटरेशनचं उदाहरण होतं. सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या इतर व्हिडिओ मध्ये मिळेल. पुढचा महत्वाचा घटक आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. तर मागील वेळी पहिल्या कविते बाबतीत जे केलं तेच मी केलेलं आहे. तर जर तुम्हाला सेंट्रल आयडिया 2 ते 3 ओळीमध्ये पाठ करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी एका ओळीमध्ये ही सेंट्रल आयडिया तयार करून दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मागील व्हिडिओ मी सांगितलेलं होतं की व्हिडिओ बघताना तुमचा जो पेन आणि वही पाहिजे. म्हणजे जिथं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, तिथं पॉज करायचा व्हिडिओ आणि ही सेंट्रल आयडिया तुम्हाला लिहून घ्यायची. ते सेंट्रल एका ओळीत आहे बघा. अ चाइल्ड रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट टू लाइट अप द डार्क विलेज रोड. हे एका ओळीमध्ये मी किंवा ही जरी लिहिली तर मी 2 पैकी 1 गुण तुम्हाला दिलेले आहे. डाव्या साईडला लिहिलंय अ डिटेल्ड थिंग, म्हणजे सविस्तर आहे. काय आहे? अ चाइल्ड रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट टू लाइट अप द डार्क विलेज रोड इन द इव्हनिंग ॲट नाईट टू मेक traveling easier and safe for the people and his father too, as he wants his father come early and wants his company more. अशी सविस्तर तुम्ही थीम, तो विषय तुम्ही लिहू शकता. माझ्या मते मग दुसऱ्या कवितेचं सुद्धा कसे अप्रिसिएशन लिहायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण काय करूयात आता पुढच्या कवितेकडे जाऊ. दुसऱ्या युनिटच्या पहिली कविता आहे. समजा विचारली तर साहजिक आहे, प्रश्नपत्रिकेत टायटल छापलेलंच असतं, ते तुम्ही पाहून लिहायचं आहे. कवितेचं नाव यू स्टार्ट डाईंग स्लोली. ही बघा स्क्रीनवर प्रश्नांतर्गत कविता विचारलेली आहे, छापलेलं आहे. त्याचं नाव पहा, ते आहे तसं लिहायचं. लिहिताना नेहमीसारखं पहिलं अक्षर कॅपिटल यायला पाहिजे, कारण हे टायटल आहे. ही कविता मार्च 2020 या बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयामध्ये विचारलेली होती. तर मी ह्याची पुन्हा विचारण्याची शक्यता मावळलेली आहे. तरी सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, आपण तयारी केलीच पाहिजे. तर पुढचा मुद्दा आहे की नेम ऑफ द पोएट. कवीचं नाव ते सुद्धा छापलेलं आहे आणि ते सुद्धा छापलेलं आहे. हे बघा प्रश्नामध्ये कसं छापून आहे ते पाहायचं आणि लिहायचं. पॅब्लो नेरुडा असं नाव लिहून टाकायचं. आता पुढचं आहे राईम स्कीम. मी तुम्हाला मागील वेळी मी 2 कविता सांगितलं होतं तुम्हाला, बास्केट फुल ऑफ मूनलाइट आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली. ह्या 2 कविता आल्या. फ्री वर्स हे लिहून काढायचं, काही विचार करायचा नाही, तुम्हाला 1 गुण हमखास मिळणारच. आणि पुढचा आहे फिगर ऑफ स्पीच. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला तंत्र सांगितलेलं आहे. अलिटरेशन हे फिगर्स ऑफ स्पीच लिहून काढायचं. ह्या 4ही ओळींचं उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला गुण 3 मिळणारच. पहिल्या 2 मुद्द्याला अर्धा गुण आहे आणि अर्धा आणि तिसऱ्या आणि चौथ्याला 1 गुण आहेत, तर तुम्हाला गुण मिळणारच, हे लक्षात घ्या. ज्यांना अलिटरेशनचं उदाहरण देण्याची गरज आहे
त्यांनी हे उदाहरण घेऊन घ्यायला हरकत नाही का तो होतो. आता पुढे आपण जाऊया सेंट्रल आयडिया, म्हणजे कवितेचा विषय जो 2-3 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मी मागील सांगितल्याप्रमाणे ज्यांना 2-3 ओळी शक्य नाहीत त्यांनी मी एका ओळीमध्ये सेंट्रल आयडिया तयार केलेला आहे. ती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. थोडा पॉज करा व्हिडिओ, ती मी व्यवस्थित वाचून दाखवतो. द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द आयडिया दॅट लाईफ मस्ट बी एन्जॉयड अँड लिव्ड टू द फुलेस्ट. ठीक आहे, एका ओळीमध्ये तुम्ही लिहू शकताय. जर तुम्हाला 2-3 ओळी पाठ करणं शक्य आहे तर हे सविस्तर उत्तर लिहून घ्या आणि हे सविस्तर उत्तर तुम्ही लिहा. तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतील. मी वाचून दाखवतो. द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द आयडिया दॅट लाईफ मस्ट बी एन्जॉयड, चेरिश्ड अँड लिव्ड टू द फुलेस्ट. इट सेज दॅट वी शुड लुक फॉर पॅशन, follow our dreams and take chances to make the most of life. If we don't do that, we are wasting our life away. असं तुम्ही सविस्तर लिहू शकताय. ह्या सर्व गोष्टी तुमच्यावर आहेत. किमान काय लिहिलं तर 5 पैकी 4 गुण मिळतात हे तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही सविस्तर कवितेची सेंट्रल आयडिया लिहिली तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळणारच, हे लक्षात घ्या. स्पेलिंग मिस्टेक किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक अजिबात करू नका. तर आपण आता पुढच्या कवितेकडे जाऊया. आता टायटल छापलेलं असतं ते बघून लिहायचं आहे आपल्याला. आता या कवितेचं नाव आहे ट्विन्स. ते आहे तसं बघून लिहायचं. लिहिताना काळजी घ्यायची, प्रत्येक शब्दाच्या टायटल मधील पहिलं अक्षर हे कॅपिटल आहे. तर टी कॅपिटल आहे द मधील, ट्विन्स मधील टी कॅपिटल आहे. त्यानंतर कवीचं नाव. आता कवीचं नाव लिहायचं हेनरी सॅम्ब्रुकले. आता कवीचं नाव विशेष नाम आहे, त्यामुळे विशेष नाम असेल तर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल. हेनरी मध्ये एच कॅपिटल आहे, त्यानंतर एस कॅपिटल आहे आणि नंतर शेवटचं एल कॅपिटल आहे. हे सर्व प्रश्नपत्रिकेत छापलेलं आहे, ते बघून आपल्याला लिहायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही हे बघू शकता. पुढचा आहे राईम स्कीम. आता मागील वेळी सांगितल्याप्रमाणे कोणती कविता आली असेल त्याच्या पहिला स्टांजा, पहिल्या कडव्याचं किमान राईम स्कीम लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण कविता तर लिहू शकताय, पण पहिल्या कडव्याचं लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला गुण हे मिळणारच, हे लक्षात घ्या. आता मी दाखवतो तुम्हाला. आता ही कविताचा पहिला जो स्टांजा आहे त्या हा स्टांजा 8 ओळींचा आहे आणि पहिल्या कवितेत दाखवलं अ टीनेज स्पेअर उलटात असे शब्द मी एकाच रंगाने दाखवलेले आहेत. उदा लिंब, हिम, ब्रदर, अनदर, किन, ट्विन, पीच, बीच. मी तुमच्या लक्षात आलं असेल की आता पुढे काय करायचं मागे. आता काय करतो, पहिल्यांदा मी कविता इनफॉर्म अँड फीचर फेस अँड लिंब, शेवटचा शब्द लिंब आहे, त्याला नेहमीप्रमाणे मी काय करणार, ए हे अक्षर तिथं देऊन ठेवणार. दुसरा शब्द आहे ब्रदर. आता ब्रदर आणि लिंब याच्या मग जुळतो का, तर जुळत नाही. लिंब हिम जुळतो, लिंब ब्रदर जुळत नाही. आता जर जुळत नसेल तर एबीसीडी मधलं पुढचं अक्षर मी बी तिथं लिहिणार, बी लिहून टाकणार. आता तिसऱ्या ओळीमधला शेवटचा शब्द हिम. आता हिमचा वरील ओळीमध्ये जे शेवटचे शब्द आहेत त्यामध्ये कुठं जुळतो का हो यमक उच्चार. आता हिम लिंब जुळतो, हिम ब्रदर जुळत नाही. मग लिंबला ए हे अक्षर दिल्यामुळे हिमला मला एच अक्षर द्यायला लागेल. पुढचा शब्द आहे अनदर. आता अनदरच्या वर ही चौथी ओळ आहे, वरील 3 ओळीमध्ये शेवटच्या शब्दामध्ये जुळणारे शब्द आहेत का, लिंब हा जुळत नाहीये, लिंब अनदर नाही जुळत. ब्रदर अनदर हा शब्द जुळतो, ब्रदर अनदर, आणि दोन्ही त्यात तुम्हाला लक्षात देण्यासाठी मी पिवळ्या रंगात दिलेला आहे. आता तिसरा वेळेला शेवटचा शब्द हिम आहे, हिम अक्षर मी अनदरला देणार, इथं बी दिलेला आहे त्यामुळे इथं मी बी देणार. आता 5व्या ओळीतला शेवटचा शब्द आहे किन. आता पाठीमाग पुन्हा बघत जायला पाहिजे, किन हा शब्दाचा उच्चार पाठीमाग 4 कवितेमध्ये पुन्हा बरोबर जुळतो. लिंब बरोबर जुळतो का, ब्रदर बरोबर जुळतो का, हिम बरोबर जुळतो का, अनदर कशाशी जुळत नाही. तर मग एबीसीडीच्या पुढचं अक्षर नवीन अक्षर मला सी द्यायला पाहिजे. आता 6व्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे पिच. त्या पिचचा उच्चार वरील 5 ओळीमधील शेवटच्या शब्दात जुळतो का, लिंब पिच नाही जुळत, ब्रदर पिच नाही, हिम पिच नाही, अनदर पिच नाही, किन पिच मग जुळत नाही. त्यामुळे ह्याला पुढचं अक्षर सी च्या पुढे डी दिलं पाहिजे अक्षर.
आता पुढची 7वी जी ओळ आहे त्यामध्ये शेवटचा शब्द आहे ट्विन. ट्विनचे यमक जुळणारे शब्द कुठला? लिंब, ब्रदर, हिम, अनदर, किनपी दिलेला आहे. त्यामुळे ट्विनला सुद्धा मी काय केलं पाहिजे? सीच दिलं पाहिजे, कारण वर त्याचा उच्चार मिळता जुळत आहे. मी पुन्हा सी लिहून काढतो आणि शेवटच्या ओळीत शेवटचा शब्द आहे विच, त्याचा उच्चार 6व्या ओळीतील शेवटच्या शब्दाशी जुळतो. पिच बिच इतर असे कुठेही जुळत नाही. बघा पिच बिच, त्याला मी अक्षर दिलेलं आहे डी पिचला, त्यामुळे विचला मी पुन्हा डी दिलं पाहिजे. म्हणजे ए बी सी डी ही राईम स्कीम आहे, ती मी काय करणार इथं लिहून काढणार, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे फिगर्स ऑफ स्पीच. नेहमीचं उत्तर तुमच्या तोंडातून बाहेर पडलं असेल. अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच काढणे, स्पेलिंग चुकवायचं नाही. एक पैकी गुण. पुन्हा मी रिपीट करतो, पहिले जे 4 मुद्दे आहेत त्याची फक्त उदाहरणं देण्याची गरज आहे, फक्त उत्तर लिहिण्याची गरज आहे. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर नाही लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण गुण मिळणार. ज्यांना अलिटरेशनचं उदाहरण द्यायचं आहे ते इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम हे वाक्य लिहा. एफ चा म्हणजे फ चा ध्वनी रिपीट झालेला आहे व्यंजनाचा, आणि अलिटरेशन हा तिथं अलंकार होतो. आता पुढचा शेवटचा जो मुद्दा राहिला तो म्हणजे सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया किंवा थीम. नेहमी सारखं ज्यांना सेंट्रल आयडिया 2 ते 3 ओळी वाक्याचे पाठ करणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी एका ओळीमध्ये तयार केलेले आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द अलेज्ड कन्फ्युजन ऑफ आयडेंटिटीज विथ आयडेंटिकल ट्विन्स. हे एका ओळीतली सेंट्रल आयडिया पाठ करा, मला 2 पैकी 1 गुण तर हमखास मिळणारच. समजा तुम्हाला 3 करणं शक्य आहे तर ही विस्तृत स्वरूपात मी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही लिहू शकताय. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द अलेज्ड कन्फ्युजन ऑफ आयडेंटिटीज विथ आयडेंटिकल ट्विन्स. द स्पीकर बिमोन्स द फॅक्ट विथ, आता बिमोन म्हणजे तक्रार करणे इथं अर्थ घ्यायचा, that he has been confused with his brother for his entire life. The poet uses situational irony that creates humor but succeeds in convincing the readers the logic of the argument. आता हा डायरेक्ट व्हिडिओ पाहिला तुम्ही, कविता शिकली नसाल तर या कवितेचे सेंट्रल आयडिया फक्त वाचून तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. प्रत्यक्ष तुमच्या वर्गामध्ये ज्यावेळी तुमचे शिक्षक ही कविता शिकवतील ते तुम्ही ही सेंट्रल आयडिया तुमच्या लक्षात येईल. एका ओळीमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि 2 ते 3 ओळीमध्ये सुद्धा दिलेलं आहे सेंट्रल. ज्यांना उत्तीर्ण होणं कठीण आहे त्यांनी एका ओळीमध्ये सेंट्रल आयडिया, ज्यांना खूप. आता पुढची कविता आहे ईद कविता. ही मार्च 2019 ला विचारलेली होती, त्यामुळे ती पुन्हा विचारतील याची शक्यता कमी आहे. नाहीच असं मी म्हणत नाही, येण्याची शक्यता कमी आहे. बघा कविता कशी छापलेली असं प्रश्नपत्रिका, त्याचं टायटल आहे ते आहे तसं बघायचं आणि तुम्ही काय करायचं आहे की उत्तर पत्रिकेत लिहून काढायचं आहे. ते सुद्धा छापलेलं असतं. रुडियार्ड किपलिंग आहे तसं बघायचं, लिहून काढायचं. विशेष नाम आहे रुडियार्ड किपलिंग, कवीचं नाव आहे, त्याचं पहिलं अक्षर आर आणि के, कॅपिटल काढायचं लक्षात घ्या. वर ई कविता आहे, एकच शब्द आहे, आय कॅपिटल येणार. पुढचा आहे राईम स्कीम. तर राईम स्कीम पुन्हा मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचे आहे. तर बघा कवितेतील पहिला जो स्टांजा आहे तो स्टांजा काय केलेला आहे मी तुम्हाला इथं घेतलेला आहे. 8 ओळींचा पुन्हा स्टांजा आहे. मागील वेळी आपण कसं लिहायचं तुमच्या लक्षात आलं असेल. राईम स्कीम कशी लिहायची, प्रत्येक शब्द ओळीतील शेवटचा शब्द बघायचा आणि 2 ओळीतील किंवा 3 ओळीतील 4 ओळीतील जेवढ्या ओळी असतील त्यामधील शेवटच्या शब्दाचे उच्चार म्हणजे यमक जुळणाऱ्या जोड्या आपल्याला मिळतात का, जुळतात का हे पाहायचं. आता पहिल्या ओळीतील शेवट शब्द यू आहे, त्याला आपण नेहमी सारखं ए सुरुवातच त्यानं होणार आहे, ABCD ए अक्षर. पुढच्या ओळीमध्ये सुद्धा यूच अक्षर आलेला आहे. मात्र पाठीमागच्या ओळीतला शेवटचा यू आणि दुसरा यू याचे उच्चार जुळतात, यमक जुळणारी जोडी मिळते, त्याला ए अक्षर दिल्यामुळे इथं सुद्धा यूज हा शब्द आलेला आहे, उच्चार जुळलेला आहे, यमक जुळणारी जोडी मिळालेली आहे. त्यामुळे आपण पुन्हा एच हे काय केलेलं आहे की अक्षर त्याला देऊन टाकलेलं आहे. तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द हा यूच आहे. मग मागील ओळीमध्ये शेवटच्या यूच आहेत, यू जोडी आहे मिळते, उच्चार जुळतात,
त्यामुळे ह्याला सुद्धा आपण सर्व शेवटच्या शब्दाला एच हे अक्षर दिलं पाहिजे. चौथी जी ओळ आहे त्यातला शब्द शेवटचा टू आहे. आता यू टूच मागील तीन ओळीतील जे शेवटचे शब्द आहेत त्याच्याशी यमक जुळतात का? तर मागील तीनही ओळीतील शेवटचे शब्द यूच आहेत, त्याला ए आपण अक्षर, त्याच्या यू टू हे जुळतात. यू टू तुम्ही उच्चार करून बघायला हरकत नाही. दोन्हींचे उच्चार, दोन्हींच्या स्वराची रचना उ उ ही एकच आहे. यू ला ए दिलं त्यामुळे टू ला सुद्धा आपण एच दिलं पाहिजे. आता आपण 5व्या ओळीकडे जाऊया. शेवटचा शब्द आहे वेटिंग, निळ्या डार्क अक्षरामध्ये. आता वेटिंग ह्या शब्दाचा उच्चार पाठीमागील 4 ओळीतील शेवटच्या शब्दाची जुळतो का? तर जुळत नाही. मग एच्या पुढचं अक्षर दिलं पाहिजे. आपण काय दिलं पाहिजे? बी दिलं पाहिजे. आता पुढची 6वी ओळ आहे त्याच्यामध्ये शेवटचा शब्द आहे लाईज. आता लाईज याचा उच्चार पाठीमाग 5 ओळीमधील शेवटच्या शब्दाची कुठे जुळतो का? नाही. यू लाईज जुळत. तर पुढचं 7वी ओळ आहे त्याचा शेवटचा शब्द आहे हेटिंग. तर हेटिंगचा उच्चार वरील ओळीमध्ये शेवटचा कुठला शब्द आहे त्याच्याशी मिळतो? तर वेटिंगशी मिळतो बघा. त्यामुळे मी निळ्या डार्क अक्षरामध्ये दोन्ही शब्द दिले आहेत. यू हेटिंग जुळत नाही, टू हेटिंग जुळत नाही, लाईज हेटिंग, वेटिंग हेटिंग दोन्हींच्या स्वराचे उच्चार एकच आहेत. मग वेटिंगला बी हे अक्षर दिले त्यामुळे हेटिंगला सुद्धा मी काय करणार? बीच हे अक्षर देणार. शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द आहे वाईज. तर वाईजचा उच्चार कशाशी जुळतो? तर लाईजशी जुळतो. 6वी ओळ बघा. हेटिंग वाईज नाही जुळत, यू वाईज जुळत नाही, फक्त लाईज वाईज. आता लाईज वाईजचे उच्चार जुळतात. मग लाईजला मी अक्षर दिले सी, तर मग वाईजला सुद्धा मी पुन्हा अक्षर देणार सी. मग राईम स्कीम मला मिळाली ए ए ए ए बी सी बी सी मी लिहून काढणार, बी सी मी लिहून काढणार, राईम स्कीम लिहून काढली. पुढचा 4था महत्वाचा फिगर ऑफ स्पीच. तुम्ही काय उत्तर लिहिणार आहात? बरोबर अलिटरेशन तुम्ही लिहिणार आहात. ALLITERATION. पुन्हा मी वारंवार रिपीट करतो, हे सुरुवातीच्या 4 मुद्द्यासाठी पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला पूर्ण गुण मिळणारच. जर तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण द्यायचं असेल तर हे तुम्ही उदाहरण देऊ शकताय. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. इथं म्हणजे एफ एफ म्हणजे फ याचा ध्वनी हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे अलिटरेशन हा तिथं अलंकार होतो. तर आपण आता पुढचा मुद्दा जाऊया. सेंट्रल आयडिया बघूया. आता नेहमीसारखी एका ओळीमध्ये मी सेंट्रल आयडिया पहिल्यांदा केले. ज्या विद्यार्थ्यांना एक ओळ तरी किमान पाठ होणं शक्य आहे. काय बघा, द पोएम outlines the virtues that together make a man. It is also an advice to the son by his father on becoming successful and a good human being. ही एका वेळी काय करा, तुम्ही सेंट्रल आयडिया लिहून काढा तुमच्या वहीमध्ये. ही ज्यावेळी कविता तुम्ही शिकणार त्यावेळी ह्या सेंट्रल आयडियाचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. ज्यांना 2 ते 3 ओळीमध्ये सेंट्रल आयडिया विस्तृत स्वरूपात पाठ करणं बिनचूकपणे लिहिणं शक्य आहे, त्यांच्यासाठी विस्तृत स्वरूपात मी दुसरा पर्याय दिलेला आहे, ते मी वाचून दाखवतो. द थीम ऑफ द पोएम इज द पिक्चर ऑफ सम रियल कन्सर्न अबाउट द ह्युमन वर्ल्ड अँड द ॲडमायरेबल गोल्स दॅट वन मस्ट परस्यू. द पोएम outlines the virtues that together make a man. It is also an advice to the son by his father on becoming successful and a good human being. शकताय ऑन बिकमिंग अ सक्सेसफुल तिथं पाहिजे होतं, हे लिहायचं राहिलेलं आहे, तेवढं लक्षात घ्या. माझ्या मते इफ या कवितेचं ऍप्रिसिएशन कसं लिहायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढच्या कवितेकडे जाऊया. आहे पुढची कविता आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. आता ह्या कवितेवर आतापर्यंत 3ही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला नव्हता, त्यामुळे ही कविता येण्याची शक्यता दाट आहे, लक्षात घ्या. जुलैच्या परीक्षेत कोणती कविता येते त्यावर आपण आपलं तंत्र, आपली व्यूहरचना आपण ठरवू शकतो. बघा, प्रश्नपत्रिकेत अशी कविता छापली असते, तिथं जे कवितेचं टायटल आहे ते आहे तसं लिहून काढायचं. कविता ही नाव आहे त्यामुळे त्याचं प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल येणार. स्टॉपिंग मधलं एस,
नंतर बाय मधलं बी, नंतर WOASE, प्रत्येक अक्षर कॅपिटल लिहिणार. नंतर कवितेचं नाव लिहिल्यानंतर कवीचं नाव आणि रॉबर्ट फ्रॉस्ट हे कवीचं नाव लिहून काढायचं. नाव आहे त्यामुळे पहिलं अक्षर R आणि आडनावातलं पहिलं अक्षर F हे कॅपिटलच येणार. राईम स्कीम कशी लिहायची आता तुमच्या लक्षात आले असेल. काय लक्षात आलं असेल की पहिल्या स्टांजा किंवा कडव्याची फक्त राईम स्कीम लिहायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण कवितेचे लिहिले तर उत्तमच, पण आपण किमान 4ची लिहिणार आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात आलं असं तुम्हाला 4 ओळींचा पहिला स्टांजा आहे, कडवा आहे. ज्यावेळी राईम स्कीम लिहित असतो मी वारंवार पाठीमागे सांगितलेलं आहे, प्रत्येक ओळीतला शेवटचा शब्द हा खूप महत्वाचा आहे. पहिल्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे नो, दुसऱ्या ओळीमध्ये दो, तिसऱ्या ओळीमध्ये हिअर आणि चौथ्या ओळीमध्ये स्नो. हे 4 शब्द आणि त्यांचे उच्चार आणि ते एकमेकाशी जुळतात की नाही, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की राईम स्कीम तुम्ही आरामात लिहू शकता. मागील पद्धतीप्रमाणे आपण काय करणार, पहिल्या ओळीला कोणता अक्षर देणार, अगदी बरोबर ए हे अक्षर आपण लिहून टाकणार, सुरुवातच आहे पहिल्या ओळीत. आता दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा दो आहे, दोचा उच्चार पाठीमागे जेवढ्या ओळी आलेल्या आहेत, 1 असेल 2 असेल 10 असतील किंवा 4 असतील पहिल्या स्तंभामध्ये, त्याच्याशी मिळतो जुळतो की नाही हे आपण बघू. तर नो दो याच्याशी उच्चार जुळतात. आता उच्चार जुळतात, यमक जुळणारी जोडी मिळते. त्यामुळे नो ला जर ए हे अक्षर दिलं असेल तर साहजिक आहे दोला सुद्धा आपण ए हे अक्षर देणार. तिसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे हिअर. आता हिअरचा उच्चार वरील 2 ओळीशी मिळतो. ए हिअर होतं का, नाही जुळत. दो हिअर होतो का, नाही जुळत. मग नवीन अक्षर दिलं पाहिजे, ए वापरले आपण. एच्या पुढचं अक्षर आपण देणार आहे बी हे अक्षर देणार. आता शेवटच्या ओळीमध्ये शेवटचा स्नो, तर स्नोचा उच्चार कुणाशी जुळतो बघा, वरीमध्ये नो स्नो अगदी जुळतो, दो स्नो जुळतो. हिअर स्नो जुळतो का, नाही जुळत. नो आणि दोला एस दिले तर साहजिक आहे दो आणि स्नो तुम्ही काय देणार, अगदी बरोबर तुम्ही एस देणार. राईम स्कीम मिळाली आपला AABA आपण लिहून काढायचं AABA अगदी बरोबर. पुढचं आहे फिगर ऑफ स्पीच. नेहमीचं उत्तर आपलं काय लिहिणार, अलिटरेशन. अगदी बरोबर, अलिटरेशन लिहून काढणार. स्पेलिंग बिनचूकपणे लिहिणार. लक्षात बसत नसेल 10 वेळा लिहून काढा, वारंवार प्रॅक्टिस करा. 1 गुण यासाठी. ज्यांना उदाहरण द्यायचं आहे त्यासाठी उदाहरण मी समोर देतो. द वुड्स आर लवली या कवितेतील जगभर गाजलेला, त्यातलं हे वाक्य खूप गहन अर्थ आहे याचा. प्रत्यक्ष वर्गात तुम्ही शिक्षक तुम्हाला सांगतीलच. आता डी हा ध्वनी रिपीट झालेला आहे, त्यामुळे ते अलिटरेशन आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. सेंट्रल आयडिया कशी लिहायची. आता 2 प्रकारे नेहमीसारखी तुमच्या आता लक्षात आलं असेल मी काय करणार आहे ते. सेंट्रल आयडिया 2 पद्धती देणार. पहिल्या पद्धतीमध्ये फक्त एका ओळीमध्ये सेंट्रल आयडिया. ज्यांना जास्त पाठ होणं शक्य होतं त्यांनी ही एक ओळ पाठ करायचीच आणि उत्तर पद्धती लिहायची. बघा, द थीम ऑफ द पोएम इज दॅट वन मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन फुलफिलिंग हिज प्रॉमिसेस विदाउट बीइंग डिस्ट्रॅक्टेड बाय द प्लेजर्स ऑफ लाईफ. ज्यांना 2 ते 3 ओळीमध्ये पाठ करणं शक्य आहे त्यांच्यासाठी हा दुसरा पर्याय मी देतो. द थीम ऑफ द पोएम इज दॅट वन मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन fulfilling his promises without being distracted by the pleasures of life. The poet was fascinated by the scene of the woods in the snowy evening, but he had to keep traveling to reach his destination. हे दोन्ही थीम तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. तुम्हाला जी शक्य आहे ती बिनचूकपणे लिहा, म्हणजे तुम्हाला खूप चांगले गुण मिळतील. हे कवितेच्या थीम आता तुमच्या लक्षात येणार नाही, पण कविता शिकवल्यानंतर तुम्ही त्याचं अध्ययन केल्यानंतर तुमच्या ही संपूर्ण सेंट्रल थीम तुमच्या लक्षात येणार आहे. चला, एक एक गोष्टी लिहून घेत चला, समजून घेत चला, त्याचं प्रॅक्टिस करा. पुढच्या आपण ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम कडे जाऊया. तर पुढची कविता आहे द वर्ल्ड इज माइन. नेहमी सारखं कविता, त्याचं नाव, कवीचं नाव छापलं असतं बघा स्क्रीनवर. पहिलं अक्षर सुरुवातीचं अक्षर कॅपिटल, द मधलं टी कॅपिटल, वर्ल्ड मधलं W, नंतर पुढे I आणि M कॅपिटल लिहिणार.
ही कविता आतापर्यंत कोणत्याही परीक्षेला विचारलेली नव्हती. जुलैला विचारतात का ते पाहूया, अन्यथा ही पुढच्या मार्च परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहे. कवीचं नाव छापलेलं असतं, बघा स्क्रीनवरती ते छापलेलं आहे, दाखवतो. ते जॉय, पूर्ण नाव त्याचं लिहा, जॉय लवलेस क्रॉफर्ड म्हणून. त्यानंतर राईम स्कीम. आता तुमच्या राईम स्कीम कशी लिहायची याची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली असेल. 5-6 कविता आपण बघितलेल्या आहेत. किती कडव्याची लिहायची? पहिल्या स्टँजाला. अगदी बरोबर उत्तर देतो तुम्ही. पहिल्या स्टँजाची लिहायची आपण. आता इथे मी स्क्रीनवर पहिला स्टँजा लिहिला आहे बघा. 5 ओळीचा हा स्टँजा आहे. नेहमीसारखं मी रिपीट करतो. राईम स्कीम लिहायची असेल तर काय महत्वाचं आहे? 3 गोष्टी. प्रत्येक ओळीतला शेवटचा शब्द, त्या जेवढे शब्द आलेत, आता 5 ओळीत 5 शब्द आलेले आहेत. हेअर, फेअर, आईल, वाईन, माईन, ह्या तिन्ही शब्दांचे उच्चार एकमेकाशी जुळतात का नाही हे पाहणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट आहे. आणि ज्याचे उच्चार जुळतात त्यांना समान अक्षर लावणे, ज्यांचे उच्चार जुळत नाहीत त्यांच्यासाठी नवीन अक्षर देणे. आता पहिल्या ओळीमध्ये शेवटचं अक्षर आहे हेअर. सुरुवातीला आपण नेहमी काय करणार? अगदी बरोबर ए हे अक्षर देऊन ठेवणार आपण, कारण पहिलीच ओळ आहे ती हेअर. दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे फेअर. आता फेअरचा पाठीमागील जेवढ्या ओळी आहेत त्या ओळीमधील शेवटच्या शब्दाशी उच्चार जुळतो की नाही हे पाहायचं. म्हणजे मग जुळणारी जोडी मिळते पाहिजे. आता हेअर फेअर म्हणजे मग जुळतो, त्यामुळे आपण काय करणार आहे? हेअरला ए हे अक्षर दिलं तर मग फेअरला सुद्धा आपण काय करणार? ए हे अक्षर देऊन ठेवणार. तिसऱ्या ओळीमध्ये शेवटचा आईला हा शब्द आहे दिलेला आहे. चौथ्या ओळीमध्ये वाईन हा दिलेला आहे आणि 5व्या ओळीमध्ये माईन हा शब्द दिलेला आहे. आता हा आईला हा शब्द वरील कुठल्या शेवटच्या शब्दाशी उच्चार जुळतो का? हेअर फेअरशी हेअर आहे, जुळत नाही. मग ए नंतर पुढचा आपण अक्षर दिलं पाहिजे बी. आता त्याच्या पुढचे जे शब्द आहेत वाईन आणि माईन. आता आईल, वाईन, माईन ह्याचे उच्चार एक आहेत काय वेगळे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर वाईन हा उच्चार काय आहे? वेगळा आहे. तो हेअरशी जुळत नाही, फेअरशी जुळत नाही, आईलशी जुळत नाही, म्हणून त्याला पुढचा अक्षर दिलं नाही. आईलशी नाही, वाईनशी जुळतो. वाईन माईन याचा उच्चार होतो. मग वाईनला अक्षर दिलं मी सी, माईनला मी काय अक्षर दिला? ती बरोबर सी अक्षर देणार. आता मला राईम स्कीम मिळाली ए ए बी सी सी. इथं लिहून काढतो ए ए बी सी सी. ओके. आता पुढचा महत्वाचा फिगर ऑफ स्पीच. आता तुमच्या लक्षात आहे, तुम्हीच मला सांगणार आता काय करणार ते. आयलिट्रेशन लिहून टाकणार, स्पेलिंग चुकणार नाही. पुन्हा रिपीट करतो. सुरुवातीचे 4 मुद्दे पूर्ण वाक्यात लिहिण्याची आवश्यकता नाही, तर सुद्धा तुम्हाला गुण मिळणारच हे लक्षात घ्या. आयलिट्रेशनचं उदाहरण द्यायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना, त्यांनी हे उदाहरण लिहून घ्यायला हरकत नाही. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. WW हा ध्वनी आहे, हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे आयलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच होतं. पुढचा शेवटचा मुद्दा आहे सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे. नेहमीची पद्धत 2 पद्धतीने सेंट्रल आयडिया, एका ओळीमध्ये किंवा 2 ते 3 ओळीमध्ये. एका ओळीमध्ये कोणासाठी? ज्यांना इंग्रजी उत्तीर्ण होणं अवघड आहे, ज्यांना इंग्रजीमध्ये डोक्यातून पाठ करून लिहिणं अवघड आहे, त्यांनी ही एक ओळ सहजगत्या लिहू शकता. मी वाचून दाखवतो. द थीम इज द पर्सन must be thankful for the good things he has rather than to complain about the things which he does not have. खूप छान थीम आहे बघा ही. एक 2 ओळी होतील. ही थीम लिहिणं आरामात तुम्हाला 2 पैकी 1 किमान किंवा 1.5 किंवा 2 सुद्धा पडू शकते. थोडीशी सविस्तर आहे. जर ही ह्यापेक्षा जास्त सेंट्रल थीम तुम्हाला सविस्तर लिहायची असेल तर ती मी खाली तुम्हाला दिलेली आहे. The theme is you must be grateful for the good things you have or in your life or God endowed you with rather than to complain about the things which you do not have. If you are grateful or satisfied, the world is yours. Then you cherish the things you often take for granted and find no reason to complain. हे सगळं तुमच्यावर शक्य आहे. हे व्यवस्थित पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ. काय पाठ करणं हे तुमचं तुम्ही बघा, 5-6 वेळा प्रॅक्टिस करा. जर सविस्तर तुमच्या सेंट्रल थीम डोक्यात बसत असेल
तुम्ही बिनचूकपणे लिहू शकत असाल तर 2 ते 3 ओळीमध्ये लिहिलेलं जास्त चांगलं, कारण पैकीचे गुण मिळतील. जो तुम्हाला कठीण जात असेल तर एका ओळीमध्ये वर दिलेली शंकर तुम्ही लिहायला हरकत नाही. आता आपण काय करूया, पुढच्या कवितेकडे आपण जाऊया. तर पुढची कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. नेहमी सारखं टायटल आहे, काय करणार तुमच्या लक्षात आल्याचं तुम्ही आता उलट मला सांगतात. शब्दाचं प्रत्येक अक्षर पहिलं अक्षर भेटलं आहे आणि पुन्हा कॅप्टन मध्ये सी आहे. हे सगळं टायटल कुठं तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये छापलेलं असणार आहे. ते बघा स्क्रीनवर ती कविता कशी छापून आलेली आहे, तिथे टायटल आहे, ते आहे तसं तुम्ही लिहून काढायचं आहे. कवितेचं नाव सुद्धा छापलेलं आहे बघा खाली, आहे तसं वॉल्ट व्हिटमन लिहून काढायचं. विशेष नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल काढणार, वॉल्ट मधलं डब्ल्यू कॅपिटल करणार, व्हिटमन मधलं सुद्धा डब्ल्यू कॅपिटल करणार. पुढचा आहे राईम स्कीम. तर तुमची बऱ्यापैकी तयारी झाली असेल की राईम स्कीम कशी लिहायची. महत्वाचं काय, पहिल्या कडव्याची राईम स्कीम लिहायची आपल्याला. सर्व कवितेचे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहू शकताय. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेवढ्या ओळी दिलेत त्यातला शेवटचा शब्द हा महत्वाचा आहे. इथं डन, वन, एक्झल्टिंग, डेअरिंग हे 4 शब्द आलेले आहेत. याचे उच्चार महत्वाचे आहेत आणि उच्चार लक्षात आला की 4 शब्दांचे उच्चार एकमेकांशी जुळतात का. सुरुवात करताना पहिल्या ओळीला आपण कुठला असणार, ए टू झेड मध्ये ए अक्षर देणार आहे. मी पहिल्या ओळीला ए अक्षर देऊन ठेवतो, त्याचा उच्चार आहे डन. आता दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा अक्षर आहे वन. आता मागील जेवढ्या ओळी आहेत त्याच्याशी वनचे उच्चार जुळतात का, एकच ओळ इथं डन वन उच्चार जुळतात बघा. डन वन उच्चार जुळतात, डनला जे अक्षर दिलेलं आहे तेच अक्षर आपण वनला दिलं पाहिजे. हे तुमच्या लक्षात राहावं, यासाठी डन आणि वन हे दोन्ही शब्द मी लाल रंगात छापलेले आहेत, तुम्हाला संबंध सोपं जावं. तिसऱ्या ओळीमध्ये एक्झॉटिंग हा शब्द आहे, तर त्याचा उच्चार हा वरील 2 ओळीतील शेवटच्या शब्दातील मिळतो का, तर तो जुळत नाही. डन एक्झॉटिंग नाही उच्चार जुळत, वन एक्झॉटिंग उच्चार जुळत नाही. मग मी ए नंतरचं पुढचं अक्षर देणार, बी हे अक्षर त्याला देणार. शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द आहे डेअरिंग. आता नेहमीच डेअरिंगशी पाठीमागे मग मी ए नंतरचं पुढचं अक्षर देणार, बी हे अक्षर त्याला देणार. शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द आहे डेअरिंग. आता नेहमीच डेअरिंगशी पाठीमागे जेवढ्या ओळी आहेत त्यातल्या शेवटच्या शब्दाशी उच्चार जुळतात की नाही बघूया. डन डेअरिंग जुळतं का, नाही. वन डेअरिंग नाही. एक्झल्टिंग डेअरिंग जुळतं, मी ते खास पिवळ्या रंगात दिलेलं आहे. मग आता ह्याचे 2 उच्चार जुळतात म्हटल्यानंतर एक्झल्टिंगला जर बी अक्षर दिलं असेल तर डेअरिंगला मी काय देणार, बीच देणार. बरोबर उत्तर दिलं तुम्ही, तुमच्या लक्षात आलं असेल आता ही गोष्ट. आता मला राईम स्कीम मिळाली ए ए बी बी, मी ती लिहून काढतो ए ए बी बी. ठीक आहे, तर पुढे आपण फिगर ऑफ स्पीच नेहमी सारखं आपण लिहिणार. मी सांगण्याची गरजच नाही तुम्हाला, तुमच्या डोक्यात बसला असेल. हा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आता संपत आलेला आहे. आयलिट्रेशन लिहून काढणार, स्पेलिंग चुकणार नाही. पुन्हा रिपीट काय करणार, 4ही मुद्दे फक्त मुद्दे लिहायचे आहेत. त्याचे उत्तरेशनचं उदाहरण लिहिणं जर तुम्हाला शक्य वाटत असेल, इच्छा असेल तर लिहून घ्या. ओ कॅप्टन माय कॅप्टन आर फेअरफुल ट्रिप इज डन. सी सी हा ध्वनी रिपीट झालेला आहे, तुम्ही तो अंडरलाईन करू शकता उत्तर लिहिताना, म्हणजे एक्झामिनरच्या पेपर तपासणाऱ्या शिक्षकांच्याही लक्षात येईल आणि ते तुम्हाला गुण देऊ शकतील. उदाहरण नाही मिळालं तरी 1 गुण मिळणारच, फक्त ॲलिट्रेशन लिहिलं तरी 1 गुण मिळणार, उदाहरण लिहिलं तर उत्तम. ते तुमच्यावर डिपेंड आहे. चला आपण आता पुढचा शेवटचा मुद्दा बघूया की सेंट्रल आयडिया किंवा थीम. नेहमीसारखी 2 पद्धतीने असतात. ज्यांना पाठ करणं कठीण जातं त्यांच्यासाठी 1 ओळीमध्ये मी केलेले आहे की लिहून घ्या, पाठ करा, लिहून काढा. 2 पैकी 1 तर मिळेल, अर्धा मिळणार, अर्धाचे 1 होता. द पोएम इज एन एलिजी अँड शोज सॉरो अबाउट अब्राहम लिंकन. याला 1 मार्क तुम्हाला ते देणार. जर तुम्हाला 2 ते 3 ओळीमध्ये शक्य आहे तर ही मी विस्तृत स्वरूपात दिलेलं आहे बघा. द पोएम इज अन as well as an elegy about the death of American President Abraham Lincoln. The extended metaphor compares Abraham Lincoln to the captain of a ship. The poem's theme is the death of Abraham Lincoln, a president Whitman considered to be quite remarkable. The poem also comments on the ending of the Civil War. The poem emphasizes or shows grief and sorrow about Abraham Lincoln.
तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही पाठ करा, ते लिहून काढा, त्याचं प्रॅक्टिस करा. महत्वाचं काय, सेंट्रल थीम लिहिताना त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक, ग्रॅमॅटिकल मिस्टेक, कन्स्ट्रक्शन मिस्टेक असणार नाही. तर आणि तरच तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या या सर्व बाबी तुम्ही अतिशय व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतीलच. हा ऍप्रिसिएशन ऑफ द पोएमचा हा व्हिडिओ आता इथं पूर्ण झालेला आहे. askuv.blogspot.com या ब्लॉगला जा, या वेबसाईट जा. इथे मागील प्रश्नपत्रिका 2-3 तिथं अपलोड केलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका पहा आणि त्यानुसार जे मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्याचा रेफरन्स न घेता, न बघता एकदा प्रॅक्टिस करा, एकदा सराव करा की तुम्हाला प्रत्यक्ष तसं लिहिणं शक्य आहे का नाही आहे. तुम्हाला 10वीच्या जे मार्च मध्ये जो पेपर होणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सुधारणा सांगायची असेल तर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9890770915.